आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। राज्य शासनाने मराठा समाजाला हैदराबाद गॅजेटनुसार ओबीसीचे आरक्षण लागू केल्यानंतर ओबीसी समाज आता आक्रमक झाला आहे। मराठा समाजाच्या आरक्षणाला आमचा विरोध नव्हता, मात्र ओबीसीच्या कोट्यातून आरक्षण देऊ नका ही भूमिका ओबीसी समाजाची होती। या सरकारने ओबीसीच्या मतावर निवडून येऊन सत्ता स्थापन केली। आमच्या पाठीत खंजर खुपसत महायुती सरकारने मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण दिलं असून याला आमचा विरोध असल्याचं ओबीसी नेते अविनाश भोशीकर यांनी हातगाव येथे झालेल्या ओबीसी समाजाच्या बैठकीत सांगितले। काही दिवसांनी कोर्टाच्या माध्यमातून जीआर रद्द होणार। बरेच जण कोर्टात गेले, जीआर रद्द होणार। जीआर रद्द झाल्या भाजपच्या ओबीसी सेलचे कार्यकर्ते चौकात फटाकडे वाजणार। जीआर रद्द झाला, आता ओबीसीला न्याय झाला, ओबीसीचा विजय झाला। आपली ओबीसी बोली हो असे काही मान लोक मला भेटले, कारण आमचे साहेब सांगायचे की धक्का पोहोचला, लोक मला भेटले। आता मी स्वतः LLB आहे आणि 2 वेळा UPC पास आहे। याच्यावर केसेस आहेत, जेलमध्ये जाते। सैनिक स्कूल साताऱ्याचा विद्यार्थी आहे आणि पुस्तक आपल्याला माहित असतं। महेंद्र बी आमचा काही एवढा एवढा माणूस नाही। सांगायचं तात्पर्य मला एकच आहे की आम्ही तुमच्यातली माणसं नाही। मी खासदार केलं, 2दा उभा आहे, पण मला एक सांगितलं होईल जेव्हा लागेल नंबर खासदार याच्या बापाला पुसलेली विषय आहे। मला एकच सांगायचं की आता बरेच मराठा मित्र आहेत, त्या आंदोलनामध्ये सुद्धा जरांगे पाटलासोबत असणाऱ्या कोर कमिटीचे सुद्धा मित्र आहेत। त्यांनी लाईव्ह सांगितलं, मी कुठंच असं लपून बोलत नाही, जे आहे ते मीडिया समोर। अजून जर डोक्यात असेल कोणाच्या तर मला प्रश्न विचारा, मी तो उत्तर देऊन जातो। तुम्ही तिथवर गेलेत म्हणता या आज हातगावमधील प्रमुख ओबीसीच्या सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक झाली। सर्व विविध समाज घटकातून सगळे ओबीसीच्या प्रतिनिधी त्या ठिकाणी आलेले होते आणि ह्या बैठकीमध्ये आमचा पूर्ण व्यापक असा निर्णय झालेला आहे। हातगावमध्ये आम्ही अगदी तालुका सर्कल वाईज ओबीसीच्या समन्वय समिती अगदी गाव पातळी पण बनवणार आहोत। त्याचबरोबर उद्या जे 17 तारखेला पालकमंत्र्यांना नांदेडच्या आम्ही जे घेराव घालणार आहोत त्यासाठी सुद्धा हातगावमधून त्या ठिकाणी आमचे सर्व बांधव तिथे येणार आहेत नांदेडला। त्याचबरोबर आमचा कळमनुरला सुद्धा मोर्चा आहे, तिथं सुद्धा सगळे बांधव जाण्याच्या संदर्भात सगळा तोही निर्णय झाला। आणि आम्हाला या ठिकाणी एकच म्हणायचं आपल्या माध्यमातून की या जे आघाडी फडणवीस सरकारने आम्हाला फार मोठा फसवणूक केली आहे ओबीसींच्या मतावर फडणवीस सरकार निवडून आलं आणि आम्हाला ओबीसीच्या लोकांना असं वाटलं की फडणवीस ओबीसीच्या हिताचं संरक्षण करतील, पण त्या ठिकाणी ओबीसीच्या जीवावर निवडून आलेल्या फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार सरकारने त्या ठिकाणी ओबीसीच्या पाठीमध्ये खंजर खुपसलेला आहे। त्या ठिकाणी सरसकट आरक्षण त्या ठिकाणी त्यांनी मराठा समाजाला दिलेलं आहे। मराठा समाजाच्या आरक्षणाला आमचा विरोध नव्हता, त्यांना 10, 20, 30% द्यावं असं आमचं म्हणणं होतं, पण ते ओबीसी मधून देऊ नये असं आमची भूमिका होती। पण त्यांनी ओबीसी मधून सुद्धा दिलं आणि बाकी त्यांना इकडलं सुद्धा बाकी EWS असेल, SCBC असेल तेही दिलं। पण हे सगळं भयानक असं अत्याचार, एका समाजाला न्याय देताना दुसऱ्या समाजावर पूर्णपणे अन्याय, अशा प्रकारचं सरकारनं निर्णय घेतलेला आहे। आम्ही या सरकारच्या निर्णयाच्या विरोधात आहोत। सरकारला येणाऱ्या काळात याची किंमत मोजावी लागेल। पूर्ण ओबीसी ताकदीनिशी सरकारला ह्या निर्णयाच्या विरोधात आहेत, त्या GRच्या विरोधात आहेत, 58 लाख सर्टिफिकेट ओबीसी मध्ये घुसवण्याच्या विरोधात आहेत। म्हणून ताकदीनिशी येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये नांदेड जिल्ह्याच्या प्रचंड भव्य मोर्चा होणार आहे। त्याचबरोबर नांदेडला सुद्धा 5 लाख ओबीसी बांधवांचा मोर्चा त्या ठिकाणी होणार आहे। म्हणून येणाऱ्या काळामध्ये सरकारने आता तुम्ही आम्हाला धक्का दिला नाही म्हणता, पण तुम्ही आम्हाला धक्का दिला, आता ओबीसी सरकारला धक्का देणार। ओके।